नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रॅक्टिकल शेतीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, पावसामुळं आपले खताचे डोस फवारण्या खूप काही लावलेले आहे आणि नियोजन होत नाही. तर सध्या आपण खताचं नियोजन करत आहे. थोडंफार आमच्याकडे पाऊस कमी झालेला आहे, तरी थोडा ओलावा आहे. पण आपला दादालाड तंत्र कसं असते की पहिला डोस लागवडीबरोबर गेला पाहिजे, दुसरा डोस 25 दिवसाला गेला पाहिजे आणि तिसरा डोस 50 दिवसाला गेलेलाच पाहिजे. पण पावसाअभावी आपला डोस थोडासा लांबलेला आहे. तर बऱ्याच मित्राच्या कमेंट आले आपल्याला की बा तुम्ही जे प्रॅक्टिकल करता, जे चॅनलचं नाव आहे आणि प्रॅक्टिकल पण तिथंच असतो आणि मी स्वतः जे शेतात करतो तेच तुम्हाला मी सांगत असतो. तर आपला मित्रांनो हा तिसरा डोस आहे कापसाला. तुम्हाला सांगू शकतो मी आता आपण पोटॅश आणलेलं आहे, पाहू शकता, आणि पोटॅशच्या बॅग आहेत. तर मित्रांनो, तेवढं तुम्हाला एक अजून सांगायचं मला एक हे आहे की आपल्याला एमओपी पोटॅश भेटलं नाही, आपण पीडीएम पोटॅश आणलं. याच्यात कसं असते मित्रांनो, 14% असते पोटॅश, 14%. आणि एमओपी जर घेतला आपण तर त्याची किंमत 1700 रुपये पडते. पण आमच्या मार्केटमध्ये उपलब्ध मिळाला नाही, आपण हे 900 रुपयाची बॅग आणलेली आहे आणि एक बॅगच्या जागी आपण 2 बॅग आपण वापरणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आणलेले आहे 14-35-14. पाहू शकता तुम्ही, 14-35-14 हे बघा, हे बॅग आहेत. आणि मित्रांनो आता हे तुम्ही म्हणसाल बाबा तुम्ही फोडल्या काहीतरी आणल्या, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमचं शेत जवळपास किती अंतरावर आहे. तिथून आम्हाला डोक्यावर वजा इथपर्यंत आणावं लागते आणि एका माणसाने एक बॅग आणणं शक्य होत नाही. त्याच्यामुळं आम्हाला असं 50 अर्धी बॅग करून सर्व मिळून आणावं लागते. तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता हे 14-35-14 बॅग आहेत सगळ्या आणि आपण हे अर्ध्या करून आणलेलं आहे. आणि मित्रांनो सोबत आपलं टाकायचं आहे सल्फर. सल्फर काय काम करतं तुम्हाला तर माहिती आहे. सल्फर एक म्हणजे सल्फर म्हणजे गंधक असते आणि गंधक काय काम करते की मित्रांनो, आपल्या सल्फरची कमतरता आणि पिकावरची सल्फरची आपले बऱ्याच शेतकऱ्याचे कमेंट होतं आम्हाला की ते लाल पानं पडत आहेत, पिवळे पडत आहेत. ती काय असते मित्रांनो, कोणता रोग वगैरे नसते, त्या आपल्या गंधकाची कमतरता असते आणि त्याच्यामुळं आपले लाल पिवळे पाने पडत असतात. आणि आपण महागडे कीटकनाशक, महागडे टॉनिक वापरतो. तर ते न वापरता आपल्या पिकाला काय कमी पडतं आहे आपण ते वापरायचं असते. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सल्फर, त्यांना सल्फर आपण आणलेलं आहे. आणि मित्रांनो हे आपलं गंधकाचंच काम पूर्ण करत नाही, तर हे जे आपलं खत असते हे पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी काम करते. याचे 2 in 1 फायदे आहेत. म्हणजे आपल्या सल्फरची कमतरता दूर होते आणि दुसरी गोष्ट हे जे आपण खत देतो याला विरघळवायचं काम आणि पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम हे सल्फर करत असते. तर मित्रांनो आपण तुम्ही गोल आपण आता काय करणार नाही, सगळं एकत्र करणार आहे तुमच्यासमोर. आणि खत कसं द्यायचं हे तुम्हाला मी आज लाईव्ह दाखवणार आहे. आज रविवार सुट्टी आहे आणि आमची सगळी टीम आहे, माझा मुलगा मुलगी, आम्ही सगळे शेतात आहे आणि आपण स्वतः करत असतो. तर मित्रांनो पाहू शकता आपण हे घोळ आपल्याला कालवायचं आहे आणि कसा कालवायचा तर पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला सगळं मी लाईव्ह दाखवणार आहे. या ते सोडते बॅग. तर मित्रांनो हे पीडीएम पोटॅश. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की पीडीएम पोटॅशपेक्षा एमओपी पोटॅश जर भेटलं मार्केटमध्ये तर ते घ्या. 1700 रुपये पडेल, पण त्याच्यात 60% असते, त्याच्यात 14% असते. त्याच्यामुळं एक 2 बॅग द्यायच्या ऐवजी तुम्हाला एका बॅगात चांगला रिझल्ट मिळते. आणि खत कसं द्यायचं तर ते तुम्हाला अजून सांगणार आहे, कारण बरेच लोक खत टाकतात पण चुकीच्या पद्धतीने टाकतात, त्याच्यामुळेही आपल्याला रिझल्ट मिळत नाही. तर कसं टाकायचं हे तुम्हाला आज लाईव्ह दाखवणार मी सगळं. तर मित्रांनो फक्त व्हिडिओ सोडून जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ पहा आपला. हे झालं आपल्या 2 बॅग पोटॅश. आता मित्रांनो आपल्याला टाका 14-14 याच्यात.
आणि याचं व्यवस्थित मिश्रणही झालं पाहिजे, कारण एखाद्या जागेवर सल्फर पडेल, एखाद्या जागेवर 10 से 20 पडेल, एखाद्या पोटॅश पडेल, अशी आपण काळजी घ्यायला लागते. कारण आपण खर्च करतो आणि त्याचा आपला लाभही मिळाला पाहिजे. आता मित्रांनो, पावसाळ्यात पोटॅश 2 बॅग झाल्या आपल्या. एक बॅग 14/14 आणि याच्यात 10 किलो सल्फर. आता तुमच्या डोक्यात येईल की मित्रांनो किती एकराला डोस आहे. तर मित्रांनो हे 1.5 एकरा डोस आहे. तुम्ही 2 एकराचा टाकू शकता. कारण गंधकाची बी खूप कमतरता असते आणि कापसाला गंधक हे सगळ्यात महत्त्वाचा खत असते. जास्त का महागडं खत नाही आहे. हे झालं आपलं मिश्रण. आणि याला मिश्रित अशा प्रकारे करायचं जसं आपण मिस्त्री काम केले असतील काही बऱ्याच लोकांना, किंवा आपण घरगुती किंवा कालवण करतो अशा प्रकारे करायचं. याला 2 वेळा करायचं मित्रांनो. इथून कालवण एकदा फक्त व्हिडिओ सोडून जाऊ नका. आज तुमचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे आणि बऱ्याच मित्रांचा कमेंट असं की तो तुम्ही सर्व व्यवस्थित सांगता पण व्हिडिओ शॉर्ट बनवता. आज थोडासा लॉंग झाला तरी चालेल. आणि मित्रांनो, खतं किती महागडे जरी आले ना, आपली टाकायची पद्धत जर चुकली तर फायदा होत नाही. बरेच लोक आता काय करत आहेत की खतं आता पण बुडाला टाकत आहेत. तर मित्रांनो, बुडाला टाकल्यापेक्षा आता या ज्या झाडाच्या मुळ्या ज्या खूप लांब गेलेल्या आहेत, असं बरोबर ते मधातलं घे तिकडे इकडून जास्त असं टाकून दिलं मधात पडलं पाहिजे. पाहू शकता मित्रांनो, आमची टीम थोडंसं असं पुन्हा हलवून कसं आहे मित्रांनो, पंक्ती जर वाढला तर पोळी भाजी सगळ्याला केली पाहिजे. आता एकाला भाजी आणि एकाला वरण आणि एकाला पोळी असं जर आलं तर त्याचंही भागत नाही, पोळीवाल्याचं भागत नाही, भाजीवाल्याचं भागत नाही. त्यासाठी आपल्याला व्यवस्थितरित्या सगळे अन्न सगळ्या पिकाला मिळाले पाहिजे. इकडून एकदा उचलायचं इकडून भरता वेळेस जर असायला कालवून भरायचं भरायचं. चला मित्रांनो, तर असा आपला घोल हे आपण पॅकेट आणलेलं आहे.
पाहू शकता मित्रांनो, आपला हे घोल झालेला आहे. आता टाकायची पद्धत तुम्हाला नक्की सांगणार आहे मी, कारण पद्धत जरी चुकली आपली तरी आपलं नुकसान होते. आणि हा आपला कापूस पाहू शकता तुम्ही, असं या पद्धतीत आहे. कारण मित्रांनो, यावर्षी सततच्या पावसामुळं खूप काही कापसावर बरंच नुकसान झालेलं आहे. आपल्या कापसाची क्वालिटी पाहू शकता कशी आहे. आणि त्यांना तर तुम्हाला का मागचा मी व्हिडिओ दिला तर मित्रांनो, की तणनाशक आणि कीटकनाशक फवारणी केली होती. तर कीटकनाशकाचा प्रभाव झाला आणि हे तणनाशक आपलं तणही पाहू शकता तुम्ही नष्ट झालेलं हे पाहू शकता. हे सगळं वाळून गेलेलं आहे. आणि हे जे हिरवं दिसते हे कारण सुप्पा ढगांना मरणार. समजा गोलपानाचं आपण गवत मारायचंच नव्हतं, आपल्याला फक्त लांबपानाचं गवत मारायचं होतं. आणि आता आपल्यासोबत आपण काय करायचं, खत टाकत्या वेळेस तुम्ही बैलजोडी पाहू शकता इथं. आता आपलं काय करायचं आहे, खत फट्यात टाकायचं आहे आणि मागून आपल्याला वखरपाळी फिरवायची. चला आपण लाईव्ह पाहू आता. ही आमची टीम आहे. आज रविवार सुट्टी, आनंद घ्यायला मुलं आमचे आले. चलते नंतर घे टाकू देते सर. तर मित्रांनो पाहू शकता आहे आपला कापसाचा प्लॉट. तर यावर्षी तुम्हाला तर मी सांगितलंच होतं. आणि मित्रांनो, व्हिडिओ आपले जितके लॉंग होतील तेवढे फायदेशीर राहतील. कारण कधी कधी कसं असते की बाबा आपण एखाद्या प्लॉटला व्हिजिट दिलो तर 1 घंटा घालतो, चांगलं व्यवस्थित पाहतो. अरे सर्जा थोडासा सर्जा आमचा थोडासा हे आहे. हळू रे मित्रांनो पाहू शकता, शेतकऱ्याचा मित्र एक मदत 1 मिनिट. हां असं पडत चालते. मित्रांनो पाहू शकतो मी, असं कट टाकायचं आहे. कारण मित्रांनो बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बा आता काही लोक काय करतात, आता हे आपलं असं खत टाकणं चालू आहे आणि याच्या मागं आता हे जे आपलं प्लॉट हे फटा आहे, आता हे खत पडलेलं आहे पाहू शकता तुम्ही. याच्या मागं आता आपलं काय येणार आहे, हे वखर येणार आहे. आणि हे सगळं खत बुजणार आहे. आता मित्रांनो, जरी आता लोकांचं म्हणणं आहे की बा तुम्ही इथे खत टाकलं आणि झाडाचं बूड इथं आहे एक आणि इकडं आहे एक. तर मित्रांनो, आता याची जी सावली पडत असते याच्यामुळे आता बुडावर आपल्याला राहिलेलं नाही. आपण जर इथं खत जर टाकलं तर त्या झाडाला मिळणारच नाही. कारण याचे जे मुळे आता आहेत की नाही, त्या सगळ्या याच्यात पसरलेले असतात. त्याच्यामुळं इथं जर आपण खत टाकन तर जास्तीत जास्त फायदा होईल आणि आपला वेळही वाचल, मजुरी वाचल. त्या पद्धतीने खत टाका. आणि आता मागं लगेच वखर येणार आहे आपला. घे हे पाहू शकता, हे फटा मारलेला आहे आपण. गेले बघा ते विकेट. पाहू शकता आमचं सर्जा राजाची जोडी. थोडंसं एक घोऱ्याचं कडक रान आलेलं आहे, कारण यावर्षी आपण नागड्डी वगैरे काही केलेली नाही. आता एक कडक असल्यामुळे इथं आणि पाहू शकता मित्रांनो, आता हे सगळं गवतही कडक असल्यामुळं असं मित्रांनो हे घोऱ्याचा भाग आहे त्याच्यामुळे कडक आला. आता पाहू शकता हे गवतही मरणार आहे आणि खतही आपलं बुजणार आहे आणि मजुरी वाचणार आहे, वेळही वाचणार आहे आणि पिकाला आपल्याला खतही व्यवस्थित मिळणार आहे. तर अशा प्रकारे नियोजन करा मित्रांनो, वेळही वाचते, खर्चही वाचते आणि नियोजन व्यवस्थित होते. आता पाहू शकता झाडाची क्वालिटी कशी आहे या. आणि आपण तणनाशक आणि कीटकनाशकासोबत फवारणी केली होती. सध्या कुडा फुलं येत आहे ते पाहू शकता. आणि याची जर क्वालिटी पात्याची साईज जर पाहिजे तुम्ही पहा कशी आहे. आपण स्वस्तातल्या 2 फवारण्या केल्या तुम्ही पाहिल्या असतील आपल्या मागचे व्हिडिओ. आणि तिसरी फवारण्यात आपल्याला खत झाल्यावर द्यायचे आहे. तर मित्रांनो कधी कधी आहे ना, महागडे कीटकनाशक शिकू नका. कारण आता तुम्ही पाहू शकता त्याच्यावर मित्र कीड बसलेले आहे, हे दिसत असेल तर. आणि हे मवा खाते.
तर मित्रांनो, कधी कधी आपण हातानंच नुकसान करून घेतो. तर अशा प्रकारे खतं टाका. आपला तिसरा डोस आहे आणि हा आपला कापसाचा फ्लॉवर आहे. आता उद्या परवा आपल्याला फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, असेच नवीन 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 व्हिडिओ आता तुम्हाला लॉंग देणार आहे, मी दाखवणार आहे. आणि त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. धन्यवाद.